आजचा जो आपला पहिला टॉपिक आहे अनलिझिंग एंटरप्रिनरशिप. आता प्रेझेंट सिनेरिओ साधारणतः काय आहेत किंवा हे का महत्वाचं आहे, गरज काय आहे एंटरप्रिनरशिपची, याविषयी माहिती सांगण्यासाठी आणि आपल्यासोबत रादर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश कुलकर्णी सर, विज्ञान आश्रमचे ते संचालक आहेत. आणि आपल्याला चर्चेमधनंच हा विषय पुढे न्यायचा आहे. तर मला सरांना एका प्रश्नानं सुरुवात करायला आवडेल. तुमच्या विज्ञान आश्रमातील उद्योजकता प्रवासाविषयी आम्हाला थोडक्यात काही सांगू शकाल का, तुमचा वैयक्तिक प्रवास? हो, म्हणजे विज्ञान योगेश सर. आश्रम उद्योजक हा सचिन, विज्ञान आश्रम उद्योजकतेचं प्रशिक्षण घेतो आम्ही. त्यामुळे पहिला प्रश्न मला विचारला जातो मुलांकडनं की मग तुम्ही काय करता सर, तुम्ही उद्योजक आहात का, किंवा विज्ञान आश्रम उद्योजकता करते का? आणि मग मला त्यांना सांगायला लागतं की हो, आम्ही पण उद्योजक आहोत. ऍज अ इन्स्टिट्यूट आम्ही पण उद्योग करतो किंवा वी आर एंटरप्राइझिंग. म्हणजे मी विज्ञान आश्रम मध्ये जेव्हा जॉईन झालो 1999 मध्ये, तेव्हा डॉक्टर कलबागांनी मला हेच सांगितलं होतं. डॉक्टर कलबाग हे विज्ञान आश्रमाचे संस्थापक होते आणि तेव्हा मल्टीमीडिया सिडीज ह्या नवीन आल्या होत्या आणि आम्ही तेव्हा असा विचार केला की आपण मराठीमधून हे ज्ञान आपण आणलं पाहिजे. इंग्लिशमध्ये बऱ्याच सिडीज अवेलेबल आहेत की जसं आता हा ट्रेनिंग प्रोग्राम आपण मराठीतून घेतोय, कारण इंग्लिशमध्ये खूप कंटेंट अवेलेबल असतं. आणि आम्हाला असं वाटलं की आपण मराठीमधून मल्टीमीडिया सिडीज केल्या पाहिजे. आणि मग त्यासाठी डॉक्टर कलबागांनी लोन घेतलं. म्हणजे आम्ही 17 लाख रुपयाचं कर्ज घेतलं तेव्हा. ते कर्ज घेतलं, त्यातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेमध्ये सिडीज बनवल्या. त्या लोकांपर्यंत आम्ही त्या विकल्या. त्या विकल्यानंतर आम्हाला जे काही पैसे परत मिळाले आम्हाला त्याचे, ते कर्ज फेडलं आम्ही. आणि नंतर तुमच्यापैकी जी लोक राजगुरुनगर किंवा शिरूर भागातली आहेत त्यांनी कदाचित आमची सेवेचा लाभ घेतला असेल. पण आम्ही 2001 मध्ये आम्ही अजून एक कर्ज घेतलं, ते 20 लाख रुपयाचं घेतलं आणि पाबळच्या परिसरामध्ये 60 किलोमीटरच्या परिसरामध्ये वायरलेसली इंटरनेट सेवा द्यायचा. गावामध्ये छोटी इंटरनेट केंद्र सुरू करायचं, लोकसेवा केंद्र सुरू करायचा आम्ही काम सुरू केलं. आणि तो पण आम्ही व्यवसाय म्हणून आम्ही केला आणि मग ते कर्ज परत फेडलं. तर आम्हाला असं वाटतंय की ऍज अ संस्था म्हणून सुद्धा आपल्याला एंटरप्राइझिंग व्हायला लागतं आणि तेव्हा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते सगळे गुण जे असतात एंटरप्रेनरशिपचे ते आपल्याला रुजवता येतात. तर विज्ञान आश्रमामध्ये जे काही वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे मी तुम्हाला ही उदाहरणं सांगितली, पण आमच्याकडे इलेक्ट्रिकचा विभाग आहे, आमच्याकडे वर्कशॉपचा विभाग आहे, आमचं स्वयंपाकघर आहे, किचन आहे, आमचा शेती विभाग आहे. तर हा प्रत्येक विभाग एक प्रॉफिट सेंटर आहे. मग त्याला खर्च आहे, त्याला प्रॉफिट आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा नफा तोटा आम्हाला काढता येतो आणि तो विद्यार्थ्यांनाही माहित असतो की आम्ही जे काही काम करतो ते खरंच किती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. तर मला वाटतंय हा हिशोब ठेवणं, खर्च ठेवणं आणि खर्चाची आणि आकड्यांची जाणीव ही विज्ञान आश्रमामध्ये आम्ही पदोपदी करून देतो आणि मला वाटतं तिथूनच खरं त्या आमच्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात होते. सचिन. ओके. बरोबर आहे. म्हणजे असे उपक्रम तर नक्कीच राबवले पाहिजेत. आता खरं तर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे परत दुसरा तितकाच, जो की मला वाटतं की शिक्षक म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये असू शकेल, की उद्योजक प्रशिक्षण घेण्यासाठी उद्योजक असणं आवश्यक आहे का? कारण आम्ही तर शिक्षक आहोत आणि आम्हाला ते जमेल का? त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हा, म्हणजे आता हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण आयोजित केलाय, त्याचा उद्देश तोच आहे की आम्ही उद्योजक जरी नसलो किंवा काही कारणामुळे आपण उद्योजकतेमध्ये जरी नसलो तरी सुद्धा आपण त्याला मदतनीस असणार आहोत, आपण फॅसिलिटेटर असणार आहोत. आपल्याला ज्या अडचणी कदाचित आल्या असतील त्या आपल्या विद्यार्थ्यांना येऊ नये हा आपला त्यात रोल असणार आहे. किंवा कदाचित आपली स्वप्न पण आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सगळेजण बघतो, त्यामुळे त्यांचं यश, त्यामध्ये आपलं समाधान, हे सगळं आपल्याला नक्की शक्य आहे आणि आपल्याला ते
विद्यार्थ्यांपर्यंत तो मेसेज आपल्याला देता आला पाहिजे की अरे हो मला नाही जमलंय पण मी तुला मदत करायला आहे, मला या अडचणी आल्या, मला कोणी सपोर्ट करायला नव्हतं पण मी आहे आता तुझ्या पाठीमागे. आणि मला असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी शिक्षक म्हणून आपल्याला थोडंसं इक्विप व्हायला लागेल. आपल्याला बदलत्या संधींची जाणीव आपल्याला असली पाहिजे. विद्यार्थ्याला रिस्क असेसमेंट म्हणजे धोक्यांची जाणीव असेसमेंट कशी करायची हे आपल्याला शिकवायला लागेल. पण त्यांना कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची, म्हणजे रिस्क कशी घ्यायची ती सगळी समजून उमजून कशी घ्यायची यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. शक्य झालं तर आपण त्याच्या व्यवसायामध्ये भागीदार झालं पाहिजे. आपण त्यांच्या बरोबर किंवा पहिले कस्टमर आपण असलो पाहिजे. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यावर आपलाच विश्वास नसेल तर कसं होणार. म्हणजे विज्ञान आश्रमामधल्या आमच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान आश्रमामधलं जे काम असतं आमचं, मग भले फॅब्रिकेशन असू देत, इलेक्ट्रिकल वायरिंग असू देत किंवा संगणकाचं काम असू देत, आम्ही ते नवीन उद्योगाला देतो, नवीन उद्योजकाला, की जो सुरू करतोय धंदा, जो धडपड करतोय. तर मला वाटतंय ते आपली जबाबदारी आहे की आपण त्याचे भागीदार, आपण पहिले कस्टमर, आपण त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. आणि काही जण मदत मागायला घाबरतात, थोडे संकोचतात. आपल्याला ते पण शोधता आलं पाहिजे आणि आपल्याला प्रोएक्टिव्हली त्यांना कशी मदत करायची, मग ती आपल्या वेळेमध्ये असेल, संसाधनाबद्दल असेल, ती आपल्याला केलं पाहिजे. आता उद्योजकतेचा एक मी तुम्हाला अजून एक वेगळा मुद्दा तुम्हाला मी सांगतो. की उद्योजक जो आहे हा उद्योजक म्हणजे फक्त आपण व्यवसाय करतोय, वेगळा बिझनेस करतोय अशी नसते. आपल्या कामात पण बरीचशी एंटरप्रेन्योरशिप असते किंवा आपण एंटरप्राइजिंग जाऊ शकतो. तर मला वाटतं आपण फॅकल्टी आहोत, जरी आपण प्राध्यापक असलो तरी सुद्धा आपल्याला हे काम करणं शक्य आहे. सचिन. ओके. नाही, अत्यंत चांगली माहिती आहे की आपण कशा प्रकारे चांगले मदतनीस होऊ शकू आणि आपल्या अनुभवाचा आपण विद्यार्थ्यांना फायदा करून देऊ शकू किंवा वेगवेगळ्या रिसोर्सेसला पण आपण त्यांना कनेक्ट करू शकणार आहे. माझा पुढचा प्रश्न सर असा असणार आहे की उद्योजक म्हणजे नक्की काय आणि आपल्या समाजातून उद्योजक का घडत नाहीत जितके घडायला पाहिजेत. प्रत्येक जण नोकरी किंवा अशाच अर्थानं ते बघतो. तर मग याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, म्हणजे मी आता आमच्या सीओपीचे एक ॲल्युमिनाय आहेत. मी पण कॉलेज ऑफ डॉक्टर नितीन परांजपे म्हणून युनिलिव्हरचे सीईओ आहेत आणि ते पण ॲल्युमिनाय आहेत सीओपीचे. तर त्यांनी त्यांच्या एका टॉकमध्ये सी के प्रल्हादांना कोट केलं होतं आणि मला वाटतं ती डेफिनेशन आपल्या सगळ्यांना लागू होते. त्यांचं असं म्हणणं होतं की उद्योजक म्हणजे काय, तर उद्योजक म्हणजे ए इज ग्रेटर दॅन आर. ए हा आर पेक्षा मोठा असतो. आणि व्यवस्थापक किंवा नोकरदार म्हणजे काय, तर ए इज इक्वल टू आर. तर ए फॉर एस्पिरेशन, आकांक्षा, आणि आर म्हणजे रिसोर्सेस. म्हणजे एखादा मॅनेजर असेल ना तर तो काय म्हणेल की मला तुम्ही एवढी मॅनपॉवर दिली तर मी एवढं काम करेल, मला एवढे पैसे दिले तर मी हे काम करेल, मला हे मशीन दिलं तर मी हे करेल. आणि त्याच्याऐवजी उद्योजक असं म्हणेल की मला हे करायचंय आणि माझ्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत त्यामध्ये मी काय करू शकेल, कुठल्या प्रकारे मी विचार करून ते जास्तीत जास्त काम करू शकेल. आणि मग जेव्हा ए इज ग्रेटर दॅन आर असतो तेव्हा इनोव्हेशन होतं, तेव्हा क्रिएटिव्हिटी येते आणि तेव्हा आपण उत्पादकता वाढवतो. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना हा मेसेज खूप लागू आहे की ए इज ग्रेटर दॅन आर. आणि आपल्या शिक्षकांना पण खरं हा जास्त लागू आहे. मला अजून एक पुढचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे शिक्षकांच्या दृष्टीने. सचिन, पुढच्या स्लाइडवर जाऊयात. की आपली भूमिका आता बदलायला लागेल शिक्षकांची म्हणून, कारण ती बदलत पण आहे. म्हणजे पूर्वी आपण विषय शिकवायचो, पुस्तकातनं शिकवायचो, मी पण अशा प्रकारे अध्यापन केलेलं आहे. पण आता तर मुलांसमोर खूप चांगल्या प्रकारचे युट्यूब, ऑनलाईन मूक कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण परत तेच रिपीट करायला लागलो तर कदाचित विद्यार्थी आपल्यासमोर टिकत नाहीत किंवा क्लासला उपस्थित राहत नाहीत. आपण पूर्वी माहिती द्यायचो, आता सगळी इंटरनेटवर माहिती अवेलेबल आहे, ते पण आपल्याला उपयोगाचं नाही. पूर्वी आपण प्रात्यक्षिक कौशल्य विद्यार्थ्यांना द्यायचो आणि म्हणून विद्यार्थी लॅबमध्ये यायचे.
आता हे अजूनही खरं आहे की प्रयोगशाळेमध्ये, वर्कशॉपमध्ये, खास करून अभियांत्रिकी आणि टेक्निकल विषयांमध्ये विद्यार्थी त्यांना यायलाच लागतं. परंतु काही क्षेत्रांमध्ये जसं आपण ऑनलाईन आहे, कोडिंग आहे, संगणकावर आधारित शिक्षण आहे, तर त्याच्यामध्ये ऑनलाईन सिम्युलेशनवर ट्रेनिंग पण उपलब्ध आहेत. बरं, आपण आपलं अपडेट ज्ञान आहे का? तर बऱ्याच वेळा असं होतं की माझ्यापेक्षा माझे विद्यार्थी जास्त अपडेट असतात, की त्यांना जास्त एक्सपोजर असतं. आणि मग खरं आपली भूमिका बदलली पाहिजे. मला वाटतं आपण ह्या ईडीपी मध्ये आपण तेच काम करणार आहोत की आपली नवीन भूमिका काय असली पाहिजे. तर असं आपण विद्यार्थ्यांना देऊ शकलो पाहिजे की जे विद्यार्थ्यांकडे नाहीये, आपल्याकडे आहे, आणि आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे. आता मी थोडासा हा मुद्दा मी विस्ताराने थोडा सांगतो. आपण पुढे जाऊ. मी मागे एकदा अमर्त्य सेन नावाचे जे काही अर्थशास्त्र आहेत त्यांचा एक लेख वाचला होता, आणि त्यांनी त्या लेखामध्ये म्हटलं होतं की गरीब गरीब राहण्याचे का कारण आहेत बाबा? गरीब हा गरीबच का राहतो? तर एक त्यांनी 5 मुद्दे सांगितले होते. पहिला होता की त्याच्याकडे इन्फॉर्मेशन नसते, माहिती नसते. दुसरा मुद्दा होता की गरीबाकडे ट्रान्सपोर्टची किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्याच्याकडे संसाधन असतात. म्हणजे उदाहरणार्थ की मला पाबळमध्ये काम नाहीये, पण मुंबईमध्ये काम आहे आणि मुंबईमध्ये ₹500 रोज मिळतोय. माझ्या गावात मला ₹200 मिळतोय. पण माझ्याकडे आर्थिक माझी क्षमता नसते की मी पुण्यावरून पाबळमध्ये उठून मुंबईत जाऊन जॉब शोधू शकेल. तर ऍक्सेस टू ट्रान्सपोर्ट मला, मी गरीब असलो तर मी फक्त पायाने जाऊ शकतो. फार तर मी सायकल असू शकेल माझ्याकडे, की मग मला माझ्या कामाच्या ठिकाणी मी जेवढा पायी जाऊ शकेल तेवढंच मला काम मिळू शकतं. मी जेव्हा सायकलने जाऊ शकेल तेवढंच मला काम मिळू शकतं. तर ऍक्सेस टू ट्रान्सपोर्ट हा गरिबीचा दुसरा भाग आहे. तिसरा आहे शिक्षण नाही, कमी शिक्षण, स्किल्स नाही. हा तिसरा मुद्दा, तो सगळ्यांना माहिती आहे. चौथा आहे की सोशल कॅपिटल, ज्याच्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि पाचवा फायनान्शियल रिसोर्सेस, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर या 5 पैकी 3 गोष्टी ह्या शिक्षक म्हणून आपण डायरेक्टली ऍड्रेस करू शकतो. ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन आपण ऍड्रेस करू शकतो. स्किल आणि एज्युकेशन आपण देतच आहोत त्यांना. इन्फॉर्मेशन झालं, स्किल्स झालं, आणि तिसरं सोशल कॅपिटल, आपलं नेटवर्क, ते विद्यार्थ्यांना वापरू देणं किंवा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देणं. मी त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काही वर्षांपूर्वी आमच्याकडे एक शेळी पालनाचा कोर्स होता, आणि त्या शेळी पालनाच्या कोर्सला एक शिरूरमधून एक उरळगाव नावाच्या गावातनं एक आमच्याकडे विद्यार्थी आला होता ट्रेनिंगला. आणि तो जो विद्यार्थी होता धनगर समाजातला होता. त्याच्या आई वडिलांकडे मेंढर होती, शेळ्या होत्या, 50-1 शेळ्या होत्या, 20-25 मेंढ्या होत्या, आणि तो त्यांना चरायला घेऊन जात होता आणि त्याचा व्यवस्थितपणे त्यात भागत होतो. तो विज्ञान आश्रममध्ये आला कोर्स करायला, आणि पहिल्या दिवशीच मी त्याला विचारलं की तू कोर्स करायला का आला? तुला तर अनुभव आहे, तुला तर कौशल्य पण आहे. त्यांनी सांगितलं, सर मी आलो कारण मला सर्टिफिकेट पाहिजे आणि मला लोन पाहिजे की मला शेळ्या आणि मेंढ्या मला डबल करायच्या. म्हटलं हरकत नाही, तुला कोर्स तर करायला लागेल, तुला जर सर्टिफिकेट हवं असेल तुला यायला लागेल कोर्सला, पण तुझ्याकडचं ज्ञान पण तू आम्हाला शेअर कर. आणि आम्ही तुझ्याशी विद्यार्थ्यांनाही सांगितलं की तू या लोकांशी याच्याशी बोलत जा आणि याच्याकडनं पण आपल्याला काही प्रॅक्टिकल अनुभव घेता येईल. कोर्स पूर्ण झाला. मी त्याच्याबरोबर उरळगावामध्ये एक दिवस त्यांच्याबरोबर मी घालवला त्या पालावर. आम्ही त्याच्याकडे किती मेंढ्या आहेत, त्याचे ऍसेट्स काय आहेत, त्याचा आम्ही बिझनेस प्लॅन तयार केला, आणि मी सांगितलं की हा बिझनेस प्लॅन कॅनरा बँकेमध्ये तू नेऊन दे आणि तुझा प्रपोजल कर. आता हा धनगराचा पोरगा दिसायला बारकीला काडकीला शर्ट असाच, हा बँकेत गेल्यानंतर 2-3 वेळा बँकेत गेला, बँक मॅनेजरनी त्याला वेळच दिली नाही, प्रपोजल बघितलं पण नाही, मला आज वेळच नाहीये वगैरे वगैरे.
मग त्यांनी मला फोन केला, सर माझं काही होत नाही प्रपोजल, मला काही ते ऐकत नाहीये. मलाही वाटलं की मी त्याचा स्टडी केला होता, मी प्रपोजल चांगलं केलंय, का बरं मिळत नाहीये? आणि मी त्याच्याबरोबर बँकेत गेलो. आता माझ्या कपडे, माझं कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, योगेश कुलकर्णी असं म्हटल्यानंतर बँक मॅनेजरने मला आतमध्ये घेतलं आणि मी त्या बँक मॅनेजरला दाखवलं. म्हटलं, अहो मॅनेजर साहेब, तुम्ही आणि मी आयुष्यभर नोकरी केली तरी आपल्याकडे जेवढी जमीन नाही तेवढी या पोराने गेल्या 5 वर्षात कमवली आहे. त्या मुलांनी मेंढरं विकून जवळजवळ 4.5 एकर जमीन, कोणाची इकडून 10 गुंठे घेतली, कोणाची 20 गुंठे घेतली, 15 गुंठे विकली, शेळ्या विकल्या, त्यांनी जमवली होती. मी म्हटलं, एवढं त्याच्याकडे ताराणे आणि तुम्ही त्याला एवढं देऊ शकत नाही? त्या विद्यार्थ्याचं लोन पास झालं, पुढे त्याचं लग्न झालं, त्याच्या पत्रिकेवर त्यांनी माझं नाव छापलं. गरिबीकडे बघायचा निगेटिव्ह दृष्टिकोन, त्यासाठी आपल्याला शिक्षकांना खूप मोठी भूमिका करायला लागते. तर मला वाटतंय शिक्षक म्हणून आपण हा कोर्स घ्यायला नक्कीच पात्र आहोत आणि आपली ती जबाबदारी पण आहे. सचिन? बरोबर. करेक्ट. आणि अशा प्रकारे मला वाटतं की आपण त्यांना इन्क्युबेट करू शकलो, मोटिवेट करू शकलो, तर नक्कीच उद्योजक नक्कीच जास्त मोठ्या प्रमाणात पुढे आपल्याला घडवता येतील. पुढचा सर प्रश्न असा आहे माझा की उद्योजकतेला आपण का महत्व द्यावं? महत्व का असावं? याच्याविषयी काय सांगाल? हा, म्हणजे आता जॉब तर मग आपण सरांच्या बोलण्यात विषय आला की आता जॉब कमी होत चाललेत. पारंपरिक जॉब आता कालबाह्य होत आहेत. हो. जे पूर्वी जॉब आहेत ते कालबाह्य होत चाललेत. मला दिसतंय गुगल ड्रायव्हरलेस कार, ड्रायव्हरलेस कार. येत्या काही वर्षामध्ये जर ड्रायव्हरलेस कार जर प्रत्यक्षात आली तर ड्रायव्हर लोकांचे, ओला उबरचे जॉब काय होतील? कोपऱ्यात तुम्हाला दिसतोय तो अमेझॉनचा ड्रोन आहे, जो कुरिअर सर्व्हिससाठी ते आता पायलट करतायत. मग कुरिअरने जर तुम्हाला तुमचं अमेझॉनचं कुरिअर तुम्हाला ड्रोननी मिळायला लागलं तर कुरिअर डिलिव्हरी बॉयचे जॉब गेलेले आहेत. किंवा सिंगापूरमध्ये ड्रोन हा वेटरसाठी वापरला जातो, की तुमच्या टेबलवर तुमचा मेनू, तुमची डिश आणून देण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. वेटरचे जॉब जातील. तुम्हाला सगळ्यात त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला मधला जो फोटो दिसतोय तो इंग्लिश शिकवणारा रोबोट आहे. हा दक्षिण कोरियामधला फोटो आहे. त्याची 12 लाख रुपये किंमत आहे. मी तो बघितलेला पण आहे. जे रिपिटेटिव्ह काम आहे ते आता आपण हळूहळू मशीनवर देतोय. मग शिक्षक पण जसं तो रिपिटेटिव्ह काम असेल शिक्षकाचं, ते पण रोबोटवर जाईल. तर अशा प्रकारे गुगल ट्रान्सलेटर तुम्ही सगळे वापरलाय. 100 पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर होतं. ट्रान्सलेटरचे जॉब पण चाललेत. तर थोडक्यात बरेचसे जॉब हे कालबाह्य होत आहेत. तर त्यामुळे आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी आता बघायला लागतील. किंवा आता डॉक्टरचा घेऊ आपण, की हाय स्किल जॉब आहे डॉक्टरचा. आता जगामध्ये एवढं नवीन ज्ञान तयार होत आहे की मला जर त्या ज्ञानाच्या बरोबरीने अपडेट राहायचं असेल, पुढची स्लाइड घ्या सचिन, तर मला दर महिन्याला 630 तास अभ्यास केला पाहिजे, म्हणजे माझं नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी. आणि हे काही माणसाला शक्यच नाहीये. आणि मग आयबीएमनी त्यांचा जो डॉक्टर वॅटसन केलाय त्याची किंमत आपल्याला घेणार आहे. म्हणजे उद्या कदाचित डॉक्टरचा रोल पण बदलणार आहे. डॉक्टर, मी म्हणतो शिक्षक, ड्रायव्हर, कुरिअरवाले, ह्या सगळ्यांचा सोडाच, अगदी जनावरांचा रोल पण बदलतोय. म्हणजे बोस्टन डायनॅमिक नावाची जी कंपनी आहे त्यांनी आता अॅनिमल रोबोट तयार केलेत की जे सामान वाहण्यासाठी वापरता येतील. म्हणजे मिलिटरीमध्ये जे खेचरं वगैरे वापरतात त्यांचे जॉब पण धोक्यात आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यासमोर हे आव्हान आहे. म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीज ह्या वेगाने वाढणार आहेत आणि हे सगळं होताना आपले संस्था म्हणून आपल्या जे काही कौशल्य आहेत हे कमी पडत आहे, मागे पडत आहे. आणि त्यामुळे आता आपण ज्या प्रकारे काम करतो आहोत हे काही टिकणार नाहीये. तर आपल्याला नवीन व्यवसाय, नवीन समाज, नवीन शिक्षण हे सगळं आपल्याला स्वीकारायला लागणार आहे. आणि मला असं वाटतंय की हे सरकारला पण हे कुठेतरी जाणवत आहे. म्हणजे समाज म्हणून पण आपल्याला सगळ्यांना जाणवायला लागलंय या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व्ह केलं असेल की गेल्या काही वर्षांमध्ये जी भाषा बदलते आहे,
ज्या प्रकारे घोषणा नवीन होत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मेक इन इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया, आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, पुढची स्लाइड घ्या सचिन. तर हे सगळे आपण ऐकतोय की स्मार्ट स्टार्टअप इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत आहे, स्मार्ट सिटी आहे, किंवा मगा सरांनी, तलेले सरांनी उल्लेख केला की इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल, IIC, MHRD ने सुरू केलंय, प्रत्येक कॉलेजमध्ये असलं पाहिजे. इनोव्हेशनला आपण भर दिला पाहिजे. किंवा स्फूर्ती सारखा प्रोग्राम आहे MSMEचा, की गाव पातळीवर क्लस्टर बेस कसं उद्योग उभे राहतील यासाठीचा. अटल इनोव्हेशन मिशन मध्ये इनोव्हेशनसाठी बऱ्याच शाळा लेव्हल पासून, शाळा लेव्हलमध्ये अटल टिंकरिंग लॅब असेल की निधी प्रयास असेल, इन्क्युबेशन सेंटर असतील, हे सगळं होत आहे. किंवा फॅब लॅब असतील, मेकर लॅब असतील, आयडिया लॅब म्हणून आता AICTने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवीन कल्पना सुरू केली, ते करत आहेत आता. तर ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? कारण की जुन्या पद्धतीने पुढे काम करून चालणार नाहीये. आणि मला वाटतं त्यामुळे आपल्यासमोर ही खूप मोठी संधी आहे आणि आपल्याला ते बदलायला लागेल. सचिन? बरोबर. आता बरंचसं ऑटोमेशन होत चाललंय किंवा रोबोट पण कामाला येत चाललेत. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बदलायचं तर आहे, पण आता मग रोजगाराच्या बदलत्या संधीबद्दल तुम्ही काय सांगाल पुढे? म्हणजे ते तर खूपच एक्साइटिंग आहे. म्हणजे आता जर ह्या बदलाकडे आपण जर अगदी उत्साहाने किंवा आपण बघायला गेलं, तर मी तर खूपच एक्साइटेड माणूस आहे त्या बाबतीमध्ये. बरेच विचारवंत असं म्हणतात की आपण आता तिसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चाललेलो आहोत. काही जण तर आता चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल, फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन बद्दल पण बोलतात. ही तिसरी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे काय? तर पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे काय आपण समजून घेऊ. की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जी होती, तर ती कोळशाच्या बेस्ड होती. की कोळसा हे इंधन स्त्रोत होतं, वाफेचे इंजिन त्याचा शोध लागला होता, आणि तेव्हा पुस्तकं छापायला सुरुवात झाली. ज्ञान प्रसारासाठी आपण पुस्तकं वापरायला लागलो. तर ही झाली पहिली औद्योगिक क्रांती. त्यानंतर दुसरी औद्योगिक क्रांती आली की जी ऑइल बेस्ड होती. की ऑइल बेस्ड म्हणजे असं की ऊर्जेचं माध्यम होतं ऑइल, आणि डिझेल इंजिनचा शोध लागला. कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइट आले, टीव्ही आले. हे सगळी दुसरी औद्योगिक क्रांती होती. अनफॉर्च्युनेटली दुसरी औद्योगिक क्रांती आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती त्याचे दुष्परिणाम सुरू झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, आपल्याला पर पर्सन जे ऑइल अवेलेबल होतं पृथ्वीवर, म्हणजे ऑइलचे भाव वाढतायत हे सगळे तुम्हाला माहितीच आहे, की आता 100 रुपये लिटर जाईल पेट्रोल असं म्हणतात सगळेजण. प्रति व्यक्ती जी काही ऑइलची उपलब्धता होती ती 1979 सालीच पार झाली. लोकसंख्या वाढतीच आहे, आणि ऑइल खाली जात असल्यामुळे ऑइल आपल्याला काढायचा जो खर्च आहे तो सारखा वाढत चाललाय. सचिन, पुढची स्लाइड. आणि त्या ऑइलचा खर्च काढायचा तर वाढत चाललाय. बरं, त्यात दुसरी गोष्ट अशी की हे जे काही पोल्युशन होत आहे, त्या पोल्युशनमुळे तापमान वाढ होते. जेवढी तापमान वाढ होते तेवढी आर्द्रता वाढते. 1 डिग्री वाढलं तापमान तर 60 डिग्री आर्द्रता वाढते, ह्युमिडिटी वाढते, आणि पाऊस एकदम जोरात पडायला लागतो. आपण सगळ्यांनी अनुभवलाय मागच्या वर्षी की पाऊस कमी वेळामध्ये जास्त पडतो. आता हे सगळे दुष्परिणाम आपल्याला समजायला लागलेले आहेत, आणि त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे, मोठ्या विचारवंतांचं, की आपण आता तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जायला लागलेलो आहोत. बरं, ही तिसरी औद्योगिक क्रांती कशी असेल? तर ती अपरंपरागत ऊर्जा स्रोतावर अवेलेबल असेल, रिन्युएबल एनर्जीवर बेस्ड असेल. मग सौर ऊर्जा असेल, पवन असेल, बायोगॅस असेल, समुद्राच्या लाटा असतील. आणि या नव्या औद्योगिक क्रांतीमध्ये की ज्याच्यामध्ये आपण सगळेजण आता जातोय बरं का, तुम्हाला सगळ्यांना हे अनुभवायला मिळतंय की प्रत्येक घर, प्रत्येक बिल्डिंग हे पॉवर प्लांट असेल. सौर ऊर्जेमध्ये प्रत्येक घर आपली ऊर्जा तयार करू शकेल. आणि हो घातलंय. तुमच्या सगळ्यांनी नेट मीटरिंगचा अनुभव घेतलेला असेल. सौर ऊर्जा आपण घरी कशी वापरतो आहोत, इन्स्टिट्यूट मध्ये कशी वापरतोय ते तुम्ही बघितलं असेल. हायड्रोजन सेल बॅटरी किंवा स्टोरेज बॅटरी, की ज्याच्यामध्ये म्हणजे या टोकियो ऑलिम्पिक मध्ये असं प्लॅन होतं की सगळ्या व्हेकल ह्या हायड्रोजन सेलवर वापरल्या जातील, हायड्रोजन सेल बॅटरी वापरल्या जातील.
की ज्याच्यामधून पोल्युशन होणार नाही. चौथा पिलर ह्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा आहे की इंटरनेट आणि एनर्जी ग्रिड. ज्या प्रकारे आपण आता सगळे इंटरनेटनी कनेक्टेड आहोत, तसं आपण जगभर सगळं जग हे ऊर्जा ग्रिडनी कनेक्टेड असेल. म्हणजे जर आज सकाळी आज इथे दिवस आहे आणि अमेरिकेमध्ये रात्र असेल, तर इकडे जास्त झालेली ऊर्जा आम्ही तिकडे देऊ शकू. आणि इलेक्ट्रिकल व्हेकल त्या पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येऊ घातल्या आहेत, प्लग इन ट्रान्सपोर्ट. तर हे सगळं येऊ घातलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. देयर इज ऑपॉर्च्युनिटी एव्हरीवेअर. म्हणजे प्रत्येक गाव पॉवर प्लांट बनलं, आपण डिसेंट्रलाइज पॉवर प्रोडक्शन करायला लागलो, तर आपल्याला डिसेंट्रलाइज प्रोडक्शन करणं शक्य होईल. आता सगळ्या फॅक्टरी एमआयडीसी मध्ये का आहेत, सगळ्या फॅक्टरी शहराच्या जवळ का आहेत, याचं कारण ऊर्जेची उपलब्धता शहरामध्ये जास्त आहे. पण जर प्रत्येक गावामध्ये जर ऊर्जा तयार व्हायला लागली, तर आपल्याला ऊर्जेच्या बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वयंपूर्ण होणं शक्य आहे. ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट पोहोचलं गेलेलं आहे. आणि मग असं झालं तर आपल्याकडे खूप नवीन संधी डिसेंट्रलाइज प्रोडक्शनच्या तयार होतात आणि मग आपल्याला हे स्वयंपूर्ण खेडं जे त्याची कल्पना बऱ्याच अब्दुल कलामांनी पुरामध्ये मांडली होती, प्रोव्हाइडिंग अर्बन एमिनिटीज इन रूरल एरियाज, किंवा डॉक्टर अनिल काकोडकर सिलेज म्हणतात की सिटी इन अ विलेज. तर आपण अशा प्रकारे स्वयंपूर्ण खेडं, म्हणजे जगामध्ये इतर देशांमध्ये फॅक्ट सिटी नावाची कल्पना आहे की स्वयंपूर्ण गाव, संपूर्ण की शहर की जे स्वतःच्या गरजा स्वतःच भागवू शकेल. आणि आता आपण आत्मनिर्भर भारत म्हणतोय, तर मला असं वाटतंय की त्यामध्ये सगळ्या संधी आता उपलब्ध आहेत. थोडक्यात मी संधींची लिस्ट आउट करतो की जे आपण पुढे सविस्तर बोलणार आहोत पुढच्या काळामध्ये, आणि तुम्ही पण त्याच्याबद्दल आपण विस्ताराने आपल्या सगळ्या सेशन्स मध्ये आपण एक डिटेलमध्ये बोलू नंतर हळूहळू. कुठल्या कुठल्या संधी आहेत? कॉस्ट रिडक्शन, खर्च कमी करणं, श्रम कष्ट कमी करणं, एन्व्हायरमेंट सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज तयार करणं, आपली उत्पादकता वाढवणं, स्थानिक ज्ञान, त्याचा सगळ्या संधी आहेत. आणि शिवाय सर्व्हिस इंडस्ट्री. आमच्या गावामध्ये कोणी मल्टीनॅशनल सर्व्हिस द्यायला येणार नाही, आमचेच विद्यार्थी गावातच पोरग तिथे सर्व्हिस देऊ शकेल. तर मला वाटतं ह्या सगळ्या आपल्या समोरच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अप्रोचेस त्यासाठी आपल्याला घ्यायला लागतील की माझं प्रोडक्ट लो कॉस्ट असलं पाहिजे, पण लो कॉस्ट म्हणजे लो क्वालिटी नाही, हाय व्हॅल्यू असलं पाहिजे. नुसतं हायटेक असून उपयोगाचं नाही, ते अप्रोप्रिएट असलं पाहिजे. एखादं प्रोडक्ट माझं ड्युरेबल असावं का फंक्शनल असावं, त्याविषयी पण आपल्याला नवीन इन्व्हेस्टिव्ह आपल्याला गोष्टी सुचतील. आणि जुगाड किंवा काहीतरी मेकशिफ्ट आपण प्रोटोटाइप करणं, प्रोजेक्ट करणं. आपल्या काही कॉलेजेस मी बघितले की बरेच वेळा कॉलेजची मुलं प्रोजेक्ट करताना काहीतरी जुगाड करतात, एक्झाम पुरतं काहीतरी डेमो होतो. पण असं करून आता चालणार नाही. आपल्याला डिझाईन, एस्थेटिक्स, ती वस्तू दिसते कशी, हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर मला वाटतं या सगळ्या नवीन नवीन संधी आपल्याकडे आहेत. सचिन. ओके. आता टेक्नॉलॉजी किंवा आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ज्ञानावर आधारित उद्योग पण मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत आणि त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, खरं आपण हे आपण सविस्तर बोलणार आहोत, पण ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरव्ह्यू मिळावा की काय काय आहे, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलतो आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पूर्वी जे ऑइलचं महत्व होतं ते आता डेटाला आहे आणि त्याच्या आधारावर नवीन अनेक उद्योग सुरू झालेले आहेत. सेवा असतील, मग उबरची असेल, स्विगीची असेल, वेगवेगळ्या प्रकारचं एअरबीएनबी सारखी कंपनी जिचं एकही हॉटेल नाहीये, पण आज ती जगातली सगळ्यात मोठी हॉटेल रूम प्रोव्हाइड करणारी कंपनी बनलेली आहे. बिग बास्केट आहे. तर अशा प्रकारचे नवीन वेगवेगळे उद्योग आता हे आपल्याकडे समोर येत आहेत. बाबळमध्ये आम्ही विकिपीडियावर काम करतो आणि आम्ही मराठीमध्ये विकिपीडियावर कंटेंट खूप कमी अवेलेबल आहे आणि म्हणून आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून की मराठीमधलं कंटेंट विकिपीडियावर कोण उपलब्ध करून देईल, तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी काम करायला सुरुवात केली.
आणि पाबळ गावातलं आमचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मुलींच्या मदतीने आम्ही हे काम सुरू केलं. आधी आम्ही जवळच आमच्या गावांचे लेख लिहायला सुरुवात केली मराठीमध्ये विकिपीडियावर, कारण विकिपीडिया हा सगळ्यांचा एकत्र सगळ्यांनी मिळून कोलॅबरेटिव्ह पद्धतीने विकसित केलेला ज्ञानकोश आहे. त्यानंतर आम्ही मराठीमध्ये जे लेखक आपलं पुस्तक ओपन सोर्स सगळ्यांना शेअरेबल पद्धतीने ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही ते सगळं ज्ञान आम्ही इंटरनेटवर उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. आणि मग वेगवेगळे मान्यवर लेखक त्यात डॉक्टर नारळीकर आहेत, माधव गाडगीळ सर, डॉक्टर माधव गाडगीळ आहेत, वेगवेगळे असतील, इरावती कर्वे आहेत, आणि ह्या सगळ्या लोकांची पुस्तकं आम्ही स्कॅन करून त्याचं OCR करून ते इंटरनेटवर आम्ही सर्चेबल करायला सुरुवात केली. आणि आम्ही जवळजवळ 600 पेक्षा जास्त पुस्तकं आतापर्यंत आम्ही इंटरनेटवर अपलोड केलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारच्या नवीन सेवा ह्या डेटावर आधारित पण आता इंटरनेटवर उपलब्ध राहतील. पुढच्या स्लाइडवर जाऊया. तुम्हाला सगळ्यांना ही कल्पना आहे की 2030 पर्यंत युनिसेफचं असं म्हणणं आहे की भारतातल्या निम्म्या युवकांना चांगला जॉब मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे कौशल्य चांगली नसतील. हा त्यांचा डेटा आहे. पण दुसरी एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. पुढची स्लाइड दाखवा. की ही जी स्लाइड आहे की असं म्हणतात की गिग इकॉनॉमी किंवा फ्रीलान्स जॉब्स हे वाढतायत. आणि 2018 पर्यंत असं होतं की जवळजवळ 70% मोठ्या कंपन्या त्यांनी त्यांच्या एका तरी मोठ्या प्रोजेक्टमध्ये असे गिग वर्कर किंवा शॉर्ट टर्म असाइनमेंटचे वर्कर हे एम्प्लॉय केले होते. तर हे गिग इकॉनॉमी किंवा फ्रीलान्सिंग जॉब्स मला वाटतं ही पण एक मोठी संधी आहे जी युग घातली आहे, आणि आपल्या युवकांना आपण त्याच्यासाठी तयार केलं गेलं पाहिजे. बरं, फ्रीलान्सचे फायदे काय? म्हणजे तुम्ही पण तुमच्यापैकी काही लोक, मला खात्री आहे की तुम्ही हे एक्सपिरियन्स केला असणार किंवा लोकांशी बोलला असणार. पुढच्या स्लाइडवर जाऊया. तुम्ही घरी बसून काम करता, तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय. ते आता सगळीकडेच खरं कोविडमुळे लवकर फास्ट पसरलं आहे. तुम्ही जेवढं काम कराल तेवढं तुम्हाला पेमेंट मिळेल. कोणाबरोबर काम करायचं तुम्ही ठरवाल, कुठल्या एम्प्लॉय बरोबर काम करायचं हे तुम्ही सांगाल, आणि तुम्ही लोकली काम कराल, तुम्ही तुमच्या घरी बसून काम कराल, पण तुम्ही इतर जगामध्ये पण काम करू शकाल. तुम्ही जगभरातल्या इतर लोकांबरोबर कोलॅबोरेट करून प्रोजेक्ट करू शकाल. तर हे सगळं आता शक्य होत चाललंय. अटल टिंकरिंग लॅब आहेत, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल आहे, पुणे विद्यापीठ आविष्कार सारखी कॉम्पिटिशन घेत आहे, विज्ञान आश्रममध्ये डिझाईन इनोव्हेशन सेंटर आहे, पुणे विद्यापीठामध्ये कॉलेज लेवलला अटल टिंकरिंग लॅब स्कूल लेवलला झाली, डिझाईन इनोव्हेशन सेंटर कॉलेज लेवलला आहे. आणि मग त्यानंतर निधी प्रयास हा DSTचा परत प्रोग्राम आहे की ज्यामध्ये इन्क्युबेशन किंवा स्टार्टअपला सपोर्ट केला जातो. आणि मग MSME की ज्यांना साधारणपणे 25 लाखाच्या पुढे साधारणपणे जर फंडिंग हवा असेल, सपोर्ट हवा असेल, थोडे मीडियम साईजचे उद्योग असतील त्यासाठी सपोर्ट. तर अशा प्रकारची एक पूर्ण इकोसिस्टीम, स्टार्टअप इकोसिस्टीम, स्कूल लेवलला इनोव्हेशन सेंटर, कॉलेज लेवलला सपोर्ट, हा सगळा आपण इकोसिस्टीम इनोव्हेशनची आपण सगळं करायचा आपल्या देशामध्ये आता प्रयत्न होतोय आणि आपण सगळा तो विटनेस करतोय. नेक्स्ट स्लाइड सचिन. या प्रत्येक कॉलेजेसमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता आयडिया लॅब सुरू होते आहे, किंवा विज्ञान आश्रम आहे, पुण्यामध्ये मुक्तांगण एक्सप्लोरेटरी आहे, किंवा कोथरूडमध्ये डू इट युअरसेल्फ लॅब आहे, पुणे विद्यापीठामध्ये फॅसिलिटी आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी मेकर स्पेस किंवा प्रोटोटायपिंग लॅब ह्या सुरू होत आहेत की ज्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे जॉब्स किंवा तुमचा प्रोजेक्ट प्रोटोटाइप हा करून बघता येईल. तर आपल्याला ह्या सगळ्या सुविधांची पण आपल्याला माहिती असली पाहिजे किंवा जाणीव असली पाहिजे, आणि आपण कशा प्रकारे ह्या सगळ्या सेवा घेऊ शकू आपल्या विद्यार्थ्याचा स्टार्टअप सक्सेसफुल होण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी. पुढे जाऊया सचिन. सगळ्यात शेवटी आपलं ऍज अ टीचर म्हणून मला वाटतं आपलं काम असं आहे की विद्यार्थी तर उडी स्वतःच मारणार आहे, पण आपण त्याचा जे काही रिस्क घेणं आहे किंवा उद्योजकतेच्या त्याचा जो जर्नी आहे, जे आव्हान घेणं आहे, तर त्यासाठी आपण कशा प्रकारे आपण सपोर्ट सिस्टीम तयार करू शकतो, आपण कशा प्रकारे त्याला तो पडणार नाही उद्योजकतेमध्ये, म्हणजे व्यवसायात पडा
असंच म्हणतो मराठीमध्ये आपण शब्द वापरतो की त्यांनी धंद्यामध्ये उडी घेतली, व्यवसायामध्ये पडला, तर तो पडणार नाही, तो नक्की व्यवसायामध्ये उभा राहील आणि यशस्वीपणे पुढे जाईल. यासाठी कसा सपोर्ट द्यायचा, मला असं वाटतंय आपण येत्या काही दिवसामध्ये याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर मला आजच्या सुरुवातीच्या सेशनमध्ये उद्योजकता आणि त्याचं जे काय म्हणू आपण इकोसिस्टीम ती सांगताना आणि काय काय संधी आहेत हा सिनॅरिओ सांगताना मला म्हणजे मला मोठा विषय टॉपिक कव्हर करायचा होता. सुरुवातीला आपण बघितलं की शिक्षक म्हणून आपला रोल कसा असला पाहिजे, का असला पाहिजे. नवीन संधी आपण बघितल्या गाव पातळीच्या. नंतर आपण नवीन औद्योगिक क्रांती कशी येऊ घातली आहे, नवीन संधी काय येतात ते आपण बघितलं. डेटाबेस उद्योग, ज्ञानावर अधिक उद्योग त्याबद्दल आपण माहिती घेतली आणि सगळ्यात शेवटी एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशन इकोसिस्टीम ही कशी डेव्हलप होते आहे याच्याकडे आपण बघितलं. नवीन जॉब जसं काही गिग इकॉनॉमी आहे ती कशी तयार होते आहे याविषयी आपण बोललो. तर हा मला वाटतं हा सगळा आपल्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा एक ओव्हरव्ह्यू आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आपण येत्या काळात चर्चा करणार आहोत.